पहला मैच स्टार्ट हुआ था जो कि खेला गया था वीके प्रतिष्ठान वर्सेस भांडुप स्ट्राइकर टीम के बीच। और आप देख सकते हैं फिलहाल घड़ी की तरफ नजर फरमाए 5:33 हो रहा है और फाइनल मैच भी यशस्वी तरीके से 5-5 ओवर का खेला जा रहा है। माजी नगर सेवक ट्रॉफी 2025 हम देख रहे हैं जिनकी संकल्पना 8 वर्षों से ग्रामीण फॉर्मेट साथ ही साथ ओपन गट के खिलाड़ियों के लिए यहाँ पर अपॉर्चुनिटी बड़ा प्लेटफॉर्म सेट करके दिया है। यहाँ पर माजी नगर सेवक ज्ञानेश्वर जी सुतार साहब, संपूर्ण टीम, किरण जी मेहर, अविनाश जी सुतार, विवेक सुतार, अनिल बोईर, दत्ता नाइक, सभी की एक कड़ी मेहनत, एएनएस ग्रुप शिरवने। मैच स्टार्ट करना है, प्लीज रिक्वेस्ट है। और मैन ऑफ द मैच खिलाड़ी ठहरे विनीत माली। जो पेंडिंग मैन ऑफ द मैच इस मैच का है वो हम फाइनल के बाद जरूर देंगे उनको। आयोजकों की तरफ से यहाँ पर अनाउंसमेंट। ओपनिंग पैर एक बार फिर आपके सामने आप देख सकते हैं यहाँ पर बैटिंग टीम के लिए एक तरफ थॉमस डाइस दहीसर के खिलाड़ी, दूसरी तरफ शाहिद शेख। शाहिद शेख ने पिछले मैच में एक अच्छा स्टार्ट दिया था अपने टीम के लिए और एक बार फिर वही कंसिस्टेंस दिखाने की कोशिश होगी इस मैच में। फाइनल मैच है और प्रवीण 11 खारगर टीम को काफी बखूबी से पता है कि सेकंड इनिंग में बैटिंग टीम के पास तोप खाना है। बैटिंग की अगर बात की जाए तो बैटिंग में काफी डेप्थ है, तो एक अच्छा टोटल सेट करना होगा 70+, तब जाकर एक लाजवाब मैच देखने को मिलेगा, कट टू कट मैच। जितने दर्शक जुड़े एक बार फिर आप सभी का हार्दिक स्वागत है। tenniscricket.in के माध्यम से जितने दर्शक आए उनका एक बार फिर हार्दिक स्वागत। फाइनल मैच कॉट्रेल ऑफ भिवंडी यानी किरण पाटिल बॉलिंग की शुरुआत करेंगे मैच का पहला ओवर लेकर। कटर्स अच्छा डालते हैं और कहीं ना कहीं पहला ओवर लेकर तैयार। पहली बॉल लेट कट और टाइमिंग कमाल का, फास्ट फ्यूरियस फ्लैट और फैबुलस। 6 रन आता हुआ यहां पर डीप बैकवर्ड पॉइंट रीजन में खेला। यहां पर शाहिद शेख ने फाइनल में पहली गेंद पर बड़ा पंच दिया है। वैसी शुरुआत मिला है अब यहां पर शाहिद शेख और उनकी टीम प्रवीण 11 खारगर टीम के लिए, और पेस पसंद है इनको और वही यहां पर देखने को मिलता हुआ। वो छोटे बच्चे उनको प्लीज थोड़ा सा बाहर निकालना है। इंपॉर्टेंट मैच है, फाइनल मैच, किसी प्रकार का अड़चन ना आए। वो तेज बॉल था, पड़ने के बाद हल्का सा स्किड भी हुआ, अंदर आया, डायरेक्ट हिट और डायरेक्ट हिट लगा है। इसका मतलब ये है कि शाहिद शेख को लौटना होगा। यहां पर रन आउट हुए, यहां पर लाजवाब फॉलो थ्रू में फील्डिंग देखने को मिला है यहां पर क्वार्टर ऑफ भिवंडी यानी किरण पाटिल द्वारा। बड़ा विकेट है, डेंजरस खिलाड़ी शाहिद शेख आउट। जोर का झटका हाय जोरों से लगा, वैसा यहाँ पर शाहिद शेख के लिए कह सकते कि नजारा और प्रेजेंस ऑफ माइंड की यहाँ पर तारीफ करने की, जिस प्रकार स्मार्ट वर्क दिखाया फॉलो थ्रू में किरण पाटिल ने, और उनको पता था कितना बड़ा विकेट है ये। पहली गेंद पर सिक्सर आया, अगली गेंद पर विकेट, यानी टिट फॉर टैट, ईट का जवाब पत्थर से, बल्ले का जवाब गेंद से देते हुए एक दूसरे के सामने दोनों टीमें बेस्ट वर्सेस बेस्ट। प्रवीण 11 खारगर वर्सेस मुकाबला चलता हुआ बीच मैदान के अंदर आप देख सकते हैं यहाँ पर एबी समर्थ मालेगांव यानी जेपी 11 भिवंडी की टीम, भिवंडी परिसर की टीम यहाँ पर फाइनल मैच में उम्दा प्रदर्शन करते हुए। लेफ्ट आर्म राउंड विकेट, कॉट बिहाइंड की जोरदार अपील, लेकिन अंपायर ने कहा यहाँ पर नॉट आउट। टोकन अपील यहाँ पर कह सकते हैं हल्का सा यहाँ पर। और दीपू माली अक्सर आप देखते हैं विकेट के पीछे थोड़ा सा इंटरेस्टेड रहते हैं,
और उनकी कोशिश होती है यहाँ पर थोड़ा सा एक्साइटमेंट रखे मैच में, थोड़ा सा प्रेशर बिल्डअप करे, और भरपूर वही कोशिश है। माइंड गेम भी अक्सर खेलते हुए नजर आते हैं विकेट के पीछे से रहकर, और एक अच्छी कोशिश नजर आई है। डॉट बॉल, पटकी हुई बॉल, अपर कट करना चाह रहे थे, कमाल की गेंद, और बारिश शुरू है और कंक्रीट की विकेट पर बॉल पूरी तरह स्किड जुप कर गई है। एक्शन रिप्ले में दिखाया जाएगा जिस प्रकार ये गेंद डिलीवर किया है कॉटरेल ऑफ भिवंडी। किरण पाटिल ने एक्स्ट्रा पेस, एक्स्ट्रा बाउंस, अपर कट करना चाह रहे थे थॉमस डाइस, लेकिन आता हुआ ये डॉट बॉल। वंस अगेन कट कॉपी पेस्ट, एक बार फिर वही लाइन और लेंथ, आउटसाइड ऑफ, अपर कट करने की कोशिश, एक्स्ट्रा उछाल, और भरपूर इस मूसलाधार बारिश की फायदा उठाते हुए अपने गेंदबाजी में लगातार का ये तीसरा डॉट बॉल आया है। 6 रन। एक और अच्छी बॉल, लगातार राइजिंग डिलीवरी देखने को मिला इस पहले ओवर में। कमाल का स्पेल रहा है फाइनल के इस पहले ओवर में, किरण पाटिल का वर्चस्व देखने को मिला है। ओवर की हुई है समाप्ति, और पहले ओवर के खेल के बाद जिसमें शाहिद शेख का विकेट भी आया है, एक ओवर के बाद टोटल स्कोर है स्कोर कार्ड पर प्रवीण 11 खारगर टीम 6 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 6 पर 1। लाजवाब कैप्टेंसी जयेश पाटिल द्वारा। अक्षय नए ओवर में, पहली बॉल पड़ने के बाद हल्का सा अंदर की तरफ आया, ऑन साइड में खेलने की कोशिश, लेकिन डॉट बॉल के साथ ओवर की शुरुआत। लगातार ये 5 डॉट बॉल कहीं ना कहीं हल्का सा परेशान करता हुआ नजर आएगा बल्लेबाजी करती हुई टीम प्रवीण 11 खारगर टीम के लिए। स्ट्राइक पे प्रथमेश बेलचेड़ा, जिन्होंने आज कमाल की बैटिंग की, पहले मैच में मैन ऑफ द मैच खिलाड़ी रहे। ये अच्छा स्ट्रोक, बैट का फेस खोला है, इनसाइड आउट, लॉफ्टेड कवर ड्राइव, क्रैकिंग शॉट था, फ्लैट, 6 रन। शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा साहेब यांचे इथे आगमन होणार आहे। अगदी थोड्याच वेळात ते इथे उपस्थित होतील। या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी त्यांचेही सहर्ष स्वागत आपण करूया। प्रचंड गर्दी आणि त्यातल्या त्यात रिमझिम बरसणारा पाऊस तुम्ही पाहताय। नवी मानाची, सन्मानाची, अभिमानाची माजी नगरसेवक शिरवणे स्पर्धा। सिंगल आता हुआ इस बीच, स्ट्राइक रोटेट किया है, जो एक अच्छे खिलाड़ी की पहचान होती है। स्किल्स अच्छे आज दिखाया पर बल्लेबाजी में जिस प्रकार सुपर फॉर्म में प्रथमेश बेलचेड़ा, पिछली बॉल पर ऑन द राइज एक क्लास शॉट देखने को मिला कवर के ऊपर से, फ्लैट 6, अगली गेंद पर सिंगल। स्कोर आगे बढ़ता हुआ, दूसरा ओवर फिलहाल प्रगति पथ पर, बॉलिंग करते हुए अक्षय, 13 रन स्कोर कार्ड पर लगे अब तक। बैटिंग कर रही टीम, फाइनल मैच में टॉस जीतकर प्रवीण 11 खारगर। अगली गेंद अक्षय, इस बार पॉइंट रीजन में गेंद को खेला है, बॉल जाता हुआ यहाँ पर डीप में, खिलाड़ी दौड़ कर आते हुए पीछे से किरण पाटिल लेफ्ट आर्म से गेंद को यहाँ पर फील्ड करते हुए, थ्रो करते हुए, और इस बीच लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट, काफी तेज दौड़े 2 रन के लिए दोनों बल्लेबाज। थॉमस डाइस उनके साथ आप देख सकते हैं नॉन स्ट्राइक रेंज पर प्रथमेश। स्कोर आगे बढ़ता हुआ इस बीच 15 पर 15 रन। फाइनल मैच खचाखच पूरा, चारों तरफ आप देखते हैं ग्राउंड पूरी तरह भरा हुआ है। श्री गणेश रामलीला सारसोले नवी मुंबई का ये नेरुल का मैदान, और फाइनल मैच आपके सामने माजी नगर सेवक ट्रॉफी 2025। अच्छा स्ट्रोक खेला इस बार, शॉर्ट ऑन पुल, और सक्सेसफुल हुआ है। अंपायर एक बार चेक कर रहे हैं, यस फ्लैट सिक्सर आता हुआ बैट्समैन थॉमस डाइस के बल्ले से, और दोनों ही बल्लेबाजों ने अब पार्टी ज्वाइन कर ली है रन बनाने के लिए। सिक्सर आता हुआ,
बड़े स्तर पे एक्सपीरियंस काफी मैटर करता है और थॉमस डाइस ने वही दिखाया, पहले से परख लिया था बॉल यहाँ पर इन कटर होकर आने वाला है और इस बार हुक करने की कोशिश, काफी अच्छा बाउंसर का इस्तेमाल किया गया और कारगर बाउंसर होगा ये। ओवर की हुई है यहाँ पर समाप्ति। यस, बैट्समैन अभी भी यहाँ पर थोड़ा सा अंपायर की तरफ देखते हुए, स्क्वायर लेग अंपायर की तरफ 1/4 ओवर या वाइड होना चाहिए था। यस, बैटिंग टीम ने यहाँ पर वाइड के लिए रिव्यू की मांग की है। अंपायर डिसीजन, इट्स अ फेयर डिलीवरी। जिस ट्रॉफी के लिए दोनों टीमें फाइनल मैच में आमने सामने खड़े हुए आप देख सकते हैं, बिल्कुल WTC वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप में जो मेज आपको देखने को मिलता है वैसा ही गधा जैसा ट्रॉफी और ट्रेंडिंग चल रहा है ट्रॉफी नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट में। 3 WTC अब तक हमने देखा फाइनल हुआ जिसमें पहली विजेता टीम न्यूजीलैंड अगेंस्ट इंडिया, उन्होंने यहाँ पर न्यूजीलैंड टीम ने हराया इंडिया को। दूसरे की अगर बात की जाए तो ऑस्ट्रेलिया टीम विजयी रही और उसके बाद तीसरे अगर WTC की बात करें तो साउथ अफ्रीका टीम, जिस प्रकार से उनका लाजवाब प्रदर्शन रहा, विनर रहे 2025 WTC के लिए। स्टिल डिसीजन पेंडिंग, चेक किया जा रहा है। रिव्यू सक्सेसफुल, व्हाइट बॉल चैलेंज किया था यहां पर डिसीजन को और कहीं ना कहीं सही रिव्यू का यहां पर इस्तेमाल किया गया। DRS डिसीजन रिव्यू सिस्टम और उसका सही इस्तेमाल देखने को मिला है। व्हाइट बॉल, इसका मतलब ना सिर्फ ये वाइड है, एक और बॉल खेलने का मौका मिलेगा और साथ ही साथ आखिरी बॉल अभी भी डालना शेष है। अक्षय एक बार फिर तैयार होते हुए सारसोले गांव एंड से बॉलिंग के लिए। स्कोर हुआ है 22-22 पर। टोटल स्कोर प्रवीण 11 खारगर टीम का। विकेट करने का प्रयास था, ऑन साइड की तरफ खेला है, हल्की सी यहाँ पर हड़बड़ाहट, बॉल को दोनों बल्लेबाज देखते रह गए, टक्कर होने से बार बार बचे और इसी के साथ सिंगल लिया। स्ट्राइक रखेंगे अपने पास अगले ओवर में थॉमस डाइस। 2 ओवर का खेल पूरा, 2 ओवर के बाद टोटल स्कोर है प्रवीण 11 खारगर रायगढ़ टीम का 23 2 ओवर के बाद। चलते डीजे की तरफ। वैसी लड़ाई अब तक ग्राउंड के अंदर देखने को मिला। ये कहानी बयां करती हुई पहला ओवर अच्छा गया था फील्डिंग टीम के लिए, दूसरे ओवर में रन काफी बटोरे, 17 रन का ओवर अक्षय का। तीसरा ओवर कैसा रहेगा वो देखने के लिए काफी यहाँ पर दिलचस्प होगा। बात फिलहाल पहली गेंद काफी बाउंस लेता हुआ गेंद गया है बाउंड्री लाइन के करीब। अंपायर के निर्णय का इंतजार होगा। इस बीच दौड़कर 2 रन पूरा किया गया। यस, बाई के 2 रन मिले, बाई के 2 रन। और एक बार फिर बैटिंग टीम ने DRS की मांग की है हाइट और वाइट के लिए। दर्शक ही दर्शक नजर आ रहे, 8वां पर्व जिनके माध्यम से संकल्पना और खासतौर पर इस साल कुछ अलग देखने को मिला। 30+, 40+ फॉर्मेट पहले दिन जहां पर लाजवाब प्रदर्शन देखने को मिला 30+, 40+ खिलाड़ियों के द्वारा। उसके बाद अगले यानी शनिवार के दिन इट्स अ फेयर डिलीवरी। उसके बाद कल की अगर दिन की बात करें, जिस प्रकार से 2 गांव 1 टीम ये कॉन्सेप्ट देखने को मिला नगर सेवक ट्रॉफी 2025 में, और आज ऑल इंडिया ओपन हाफ देखने को मिलता हुआ, यानी देश के महाराष्ट्र के कोने कोने से खिलाड़ी आज खेलते हुए आपको नजर आ रहे हैं।
और ये वजह है कि ढेर सारा प्यार और प्रेम और क्रेज देखने को मिला है इस ग्राउंड पर खिलाड़ियों के लिए। खड़े खड़े इस बार पंच किया है बॉल को, बॉल हवा में है, टॉप एज और फील्डर की भरपूर कोशिश गेंद तक पहुंचने की, लेकिन बॉल टप्पा खाने के बाद पीछे आता हुआ बैकअप के खिलाड़ी आते हुए जल्दी। इस दरमियान लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट, 3 रन दौड़कर पूरा किया गया। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन के साथ 28 रन। मैच स्टार्ट होने से पहले मैंने जिस प्रकार एक जरूर विषय छेड़ा था, जिस प्रकार की रन कितने बनने चाहिए, 60-70 अगर रन बनते हैं तो टफ फाइट देते नजर आएंगे प्रवीण 11 खारगर की टीम, और उतने रन बनाने की कोशिश चल रही है मैदान पर। धीमा बाउंसर, देखना कितना कारगर बाउंसर ये साबित होने वाला है। बैकफुट पे जाकर हुक करने की कोशिश थी, लेकिन लाइन और लेंथ और पेस और वेरिएशन कमाल का था। अपने सेकंड स्पेल में बॉलिंग करते हुए कॉटरेल ऑफ भिवंडी यानी किरण पाटिल 28 रन स्कोर कार्ड पर लगाए। इस ओवर की अगर बात की जाए, कुल मिलाकर एक्स्ट्रा पकड़कर 5 रन अब तक आए 3 गेंदों में, और पूरे स्पेल में अब तक 9 रन खर्च किया किरण पाटिल ने। पटकी बॉल और लीडिंग एज लगाया और बाकी का काम किया वहां पर शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी ने। याच दरम्यान आपल्या या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना या पक्षाचे उपनेते आदरणीय विजयजी नाटा साहेब यांचं इथे आगमन होत आहे। आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय विजयजी नाटा साहेब या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत। आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये। माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, आणि प्रत्येक वेळी विजयजी नाटा साहेब आवर्जून या स्पर्धेला भेट देत असतात। या क्रिकेटची प्रशंसा ते नेहमीच करत आलेले आहेत। पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आयोजित करणं म्हणजेच एक मोठं शिवधनुष्य पेलणं, अगदी तसंच काम आहे, परंतु हे शिवधनुष्य गेले 8 वर्ष सातत्याने उचललंय पेललंय असे ज्ञानेश्वरजी सुतार। 8वं पर्व आहे माजी नगरसेवक ट्रॉफीचं। अविनाशजी सुतार आणि ज्ञानेश्वरजी सुतार यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा एएनएस ग्रुपच्या माध्यमातून शिवसेना शाखा आणि ग्रामस्थ शिरवणे यांच्या माध्यमातून या नगरसेवक ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जय महाराष्ट्र साहेब, आपलं सहर्ष स्वागत। विकेट गिरा इस बार, देख सकते हैं जिसके लिए खिलाड़ी जानबूझकर रखा गया था वहां पर शॉर्ट थर्डमैन एक फ्लाई स्लिप, और हिमांशु पाटिल वहां पर तैनात थे। अलीमगढ़ एक्सप्रेस विश्वजीत ठाकुर बैटिंग के लिए है। दिगोड़े के सुपरस्टार मोटिया, और वाइट बॉल उनके अगेंस्ट डिलीवर किया गया है। पड़ने के बाद गेंद लेग स्टंप के बाहर, अच्छा लेफ्ट किया यहां पर विश्वजीत ठाकुर ने, और वाइड मिलता हुआ टीम को। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ इस वाइड रन के साथ 29 पर। अपने सेकंड स्पेल और आखिरी स्पेल में बॉलिंग करते हुए किरण पाटिल, लेफ्ट आर्म राउंड विकेट। ओह व्हाट अ शॉट ऑन दी अप, एक अच्छा स्ट्रोक मिडल ऑफ द बैट गेंद हुआ है, और प्योर क्लास देखने को मिला यहां पर विश्वजीत ठाकुर द्वारा। 6 रन। और एक मैसेज भेजा सामने वाली टीम को कि यहां पर जो भी बैटर आएगा यहां पर अटैकिंग क्रिकेट देखने को मिलेगा। वाइड का कॉल आया है इस बीच अंपायर द्वारा। 1 रन की वृद्धि स्कोर कार्ड में, 1 रन जुड़ता हुआ, टोटल स्कोर अब 36-36। विकेट जरूर 2 गिरा है, लेकिन हर ओवर्स में अच्छे खासे रन आए हैं। 3 ओवर में टोटल अब तक देखिए ऑलमोस्ट 36 रन, यानी मौजूदा जो औसत चल रहा है 12.71, 13 के करीब। कट करना चाह रहे थे लेकिन थोड़ा सा लेट हो गए, बॉल पड़ने के बाद हल्का सा स्किड भी हुआ, तेज आया, और उतनी अच्छी वहां पर विकेट कीपिंग। ओवर की हुई है समाप्ति, आखिरी बॉल हुआ है डॉट, और 3 ओवर के बाद टोटल स्कोर कार्ड पर रन लगे हैं। बैटिंग करती हुई टीम प्रवीण 11 खारगर रायगढ़ टीम की बात की जाए तो 36 3 ओवर के बाद 12 के औसत के साथ बहरहाल रन बनाया जा रहा है। चलते डीजे की तरफ।
बॉल स्पेशलिस्ट बॉलर शिबान शेख के अगेंस्ट यहां पर हवाई हल्ला अटैकिंग क्रिकेट थॉमस डाइस द्वारा। एक और अनदर वन, बैक टू बैक दूसरा यहां पर कट कॉपी पेस्ट ओवर पिच की बॉल, एक बार फिर लॉन्ग ऑन के ऊपर से फोर्स करते हुए गेंद को आउट ऑफ द पार्क भेजा है थॉमस डाइस। इस रिमझिम बरसात में भी इनका बल्ला आग उगलता हुआ, ही इज ऑन फायर नाउ। शिबान के अगेंस्ट बल्लेबाजी में पूरी तरह जान झोंकते हुए थॉमस डाइस, बड़े मैच का बड़ा प्लेयर। फाइनल मैच में आखिरकार इनका बल्ला चलता हुआ सही समय पे आखिरकार आकर अपनी टीम के लिए क्रूशल रन बनाते हुए, इंपॉर्टेंट महत्वपूर्ण रन जोड़ते हुए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 48 पर 3.2 ओवर का खेल हुआ है। बॉलर के ऊपर दबाव, फुल टॉस, फ्लिक किया है, पेस का अच्छा इस्तेमाल, जस्ट गाइड किया बॉल को, टाइमिंग बेमिसाल। लगातार ये तीसरा सिक्स आता हुआ थॉमस डाइस के बैट से, अर्धशतक पूरा टीम का। डाइस जबरदस्त बल्लेबाजी, 54 रन टीम का टोटल स्कोर हो चुका है, 3 गेंदे 3 सिक्सर। प्रेशर पूरी तरह शिबान शेख के ऊपर है। अब तक जितनी गेंदें डाली सब आगे की लेंथ थी, कोशिश होनी चाहिए यहां पर थोड़ा सा वेरिएशन लाइन और लेंथ में बदलाव करने का, क्योंकि अगर यहां पर ये ओवर अगर 30 प्लस स्कोर चला जाता है इस ओवर में तो कहीं ना कहीं मुश्किलें बढ़ जाएंगी कम बैक करने के लिए फाइनल मैच में जेपी 11 भिवंडी टीम के लिए। चौथी बॉल ओवर द विकेट, इस बार वापसी थी, ऑलमोस्ट डॉली कैच मिस किया, वहां पर हिमांशु पाटिल थे, खड़े थे डटकर, कदम न लड़खड़ाए थे, क्या करे जब आसमान में काले बादल छाए थे, वैसा नजारा वहां पर। इजी चांस ड्रॉप हुआ है और ये कितना महंगा होगा लेट्स सी, आने वाला वक्त बताएगा। कोशिश की वहां पर हिमांशु ने लेकिन मिस जज, कैच ड्रॉप, सिंगल। फुल टॉस, इसे कहते हैं जले पे नमक नहीं पेट्रोल डाला है। फुल टॉस की बॉल पर मोटिया ने एक मोटा शॉट लगाया है, विश्वजीत ठाकुर के बैट से इस बार आया है। इट्स अ 6, टीम का स्कोर है अब 60 पहुंचा है। हो जाता है विश्वजीत ठाकुर, क्या बैटिंग कर रहे हैं, उनका अच्छा साथ देते हुए थॉमस डाइस। दोनों बल्लेबाजों की जितनी तारीफ की जाए उतनी कम। 31 पे बैटिंग कर रहे थॉमस डाइस, नॉन स्ट्राइक एंड पर, स्ट्राइक एंड पर विश्वजीत। ऑलमोस्ट देखा जाए तो 400 का स्ट्राइक रेट फिलहाल विश्वजीत ठाकुर का है। 3 बॉल खेल चुके हैं, 12 पर बैटिंग करते हुए 61 रन हो चुके। ये अच्छी बॉल, अंततः जाते जाते जो आखिरी बॉल था वह कारगर साबित हुआ है। लुपिंग बॉल जिसे कहते हैं, पड़ने के बाद हल्का सा यहां पर लो होता हुआ और ऑलमोस्ट गेंद बेल्स और ऑफ स्टंप को किस करते करते बचा है। ओवर की हुई है समाप्ति और कुल मिलाकर 25 रन आया है चौथे ओवर में और 4 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है प्रवीण 11 खारगर रायगढ़ टीम का 61। इस ओवर से पहले दोस्तों मैं बताना चाहूंगा प्रोजेक्टिव स्कोर, अनुमानित स्कोर बताया जा रहा था कि 5 ओवर में ये टीम सिर्फ 60 रन बना पाएगी, लेकिन क्रिकेट है ना, कहते हैं क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। एक ओवर ने पूरा मैच का रंग और रूप पलटा है और पिछले ओवर में आए 25 रन। फिलहाल पूरी तरह यहां पर वर्चस्व प्रवीण 11 यहां पर खारगर टीम के ऊपर नजर आता हुआ। टोटल स्कोर है 61, 61 4 ओवर के बाद।
मैच होगा। जी नहीं, बिल्कुल सेकंड इनिंग में भी उसके बाद विनीत माली जैसे खिलाड़ी जिन्होंने आज के दिन हाईएस्ट स्कोर एज ए बैट्समैन 48 बनाया, वो भी नजर आएंगे। लेकिन फिलहाल थॉमस डाइस निगाहें प्लेयर टू वॉच आउट नजर आ रहे हैं। फिलहाल अर्धशतक के धीरे धीरे आगे बढ़ते हुए नजर आ रहे थॉमस डाइस। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ अब जा पहुंचा है 67, उसमें से थॉमस डाइस का टोटल रन हो चुका है 37। क्रॉस द बैटेड शॉट, बॉल को आने दिया, उसके बाद पेस का अच्छा इस्तेमाल। अलीमगढ़ एक्सप्रेस हिमांशु पाटिल आखिरी ओवर में आए बॉलिंग करने के लिए और उनका भी स्वागत 6 के साथ। बैकफुट पर इस बार पुल किया है, जयेश पाटिल बॉल के नीचे है और ये आज कोई गलती नहीं करने वाले। सबसे सेफेस्ट हैंड है इस टीम के और एक अच्छे कैच के साथ एक बड़ी पारी को दिया है अंजाम। लेकिन आज फाइनल मैच में थॉमस डाइस की बल्लेबाजी अगर दोस्तों पसंद आई तो एक बार जोरदार तालियां। मेगा फिनाले में बड़े प्लेटफॉर्म पे बड़ा पंच देखने को मिला है। 37 रनों का नॉक खेलकर गए और अपनी टीम को एक अच्छे स्कोर तक लेकर गए थॉमस डाइस बैक टू द पवेलियन 37 रन बनाकर। आप सभी का स्वागत है माजी नगर सेवक ट्रॉफी 2025 में। जब कुछ नहीं काम आता है तो जयेश पाटिल का नाम आता है। अक्सर जब जब जरूरत पड़ा तब तक फील्डिंग में उन्होंने एक अच्छे कैचेस पकड़कर अपने टीम को कमबैक कराया मैच में। हिमांशु पाटिल, 2 गेंदों का खेल हुआ है, 4 बॉल बाकी। विशाल शाह ने बैट्समैन और उनका स्वागत किया है, बाउंसर डालकर सरप्राइज किया, पुल करने की कोशिश, लेकिन कहीं ना कहीं बैट के स्टिकर पे बॉल लगा। विशाल शाह घनसोली नवी मुंबई के खिलाड़ी अब बैटिंग के लिए उतरे, सिंगल आया है, खाता खोला उन्होंने। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है अब टोटल स्कोर 68। विजय नाहटा साहब मैच का लुत्फ उठाते हुए आप देख सकते हैं और हर वर्ष की तरफ फाइनल में उनकी उपस्थिति, हमारे प्रमुख मेहमान। और रन आउट चांस, बैटर आउट। विकेट सेक्रीफाइस किया यहां पर विशाल शाह ने, क्योंकि स्ट्राइक यहां पर ज्यादा से ज्यादा विश्वजीत ठाकुर को मिले। बची हुई गेंदें यहां से शेष 2 गेंदें बाकी। अब देखना है किसको भेजा जाएगा। ऐश्वर्या सुरवे, भूषण पाटिल भी सोच रहे ऐश्वर्या सुरवे गए कहां। 8 रन खर्च किया हिमांशु पाटिल ने, एक अच्छी कमबैक कह सकते हैं। और जयेश पाटिल यही कह रहे हैं कि मैच अभी खत्म नहीं हुआ है। आखिरी ओवर में अगर 10 से कम रन खर्च करते हैं दोस्तों, निश्चित तौर पर हमारी भी कमबैक होगी। हमारी भी बैटिंग काफी सॉलिड और स्ट्रांग है। सेकेंड इनिंग में भी यहां पर बल्ले से धमाका देखने को मिलेगा। 2 गेंदों का खेल बाकी। हिमांशु पाटिल सामने, यहां पर विश्वजीत ठाकुर बैट से एक अच्छा स्ट्रोक, स्क्वायर ऑफ द विकेट खेलने का प्रयास। डीप पे खिलाड़ी वहां पर तैनात, 1 रन पूरा किया है। स्ट्राइक लेना चाहते हैं, स्ट्राइक मिल भी जाएगा और 2 रन भी मिल जाएगा। रिस्की रन और रिवॉर्ड। स्ट्राइक रखेंगे अपने पास विश्वजीत ठाकुर, यानी आखिरी बॉल इस इनिंग का। एक बार फिर विश्वजीत ठाकुर के पास स्ट्राइक होगा। 13 पर बैटिंग कर रहे, 5 गेंदे केवल इन्होंने फेस की, लेकिन आज दमदार बैटिंग की फाइनल में थॉमस डाइस ने। दहीसर के खिलाड़ी मिस्टर 50, स्कोर है 71। लास्ट बॉल, यस, बैट का किनारा लगा है और अंपायर ने कहा OUT, आउट बैटर। आखिरी बॉल, विकेट। एक अच्छा स्पेल डाला हिमांशु पाटिल ने। डेथ ओवर में सिर्फ रन खर्चे इन्होंने 10 और चटकाए 2 बहुमूल्य विकेट और टोटल स्कोर 71 रन। यानी फाइनल मैच में, फाइनल इनिंग के लिए लक्ष्य रखा गया है भिवंडी परिसर की टीम के लिए 72 रनों का। जयेश पाटिल एंड कंपनी टीम को 72 रन बनाने होंगे। स्कोर कार्ड आप देख रहे हैं। थॉमस डाइस सबसे लाजवाब बैटिंग इस इनिंग में, फाइनल में 37। उसके बाद शाहिद शेख 6 रन, प्रथमेश बेलचेड़ा 7, विश्वजीत ठाकुर नॉट आउट 13, विशाल शाह 1, ऐश्वर्या सूर्य 2, 71 रन। चलिए, पानी का यहाँ पर इंतजाम करना है जल्द से जल्द। काफी तादाद में दर्शन आप देख सकते हैं, यहाँ पर दर्शक नजर आ रहे, क्राउड, स्पेक्टेटर। और ये प्यार और प्रेम नवी मुंबई क्रिकेट में इस मैदान पर
चाहे एनएमपीएल जब भी देखने को मिला है, और 8 वर्षों से माजी नगर सेवक ट्रॉफी दर्शक हमेशा से प्यार और प्रेम दिया उन्होंने। आपके सामने स्क्रीन पर देखते हुआ 30 बॉल 72 का लक्ष्य, 72 रनों की कहानी। चलिए सुनते हैं यहाँ पर हमारे वाईकॉम 18 स्पोर्ट्स कमेंटेटर और टेनिस बॉल क्रिकेट के आईपीएल के वॉइस और सबसे वन ऑफ द फाइनेस्ट कमेंटेटर कुणाल दाते सर का आवाज सुनने को मिलेगा। मैं खासतौर पर धन्यवाद कहना चाहूंगा हमारे ज्ञानेश्वर जी सुतार साहब का, किरण जी मेहर का और हर्षद जी मड़वी और कुणाल दाते सर का कि यहाँ पर आज 8 वर्षों में पहली बार चांस मिला इस टूर्नामेंट में कमेंट्री करने का। थैंक यू सो मच आप सभी का। ओवर टू कुणाल सर। धन्यवाद सचिन गिरी यांचा आवाज तुम्ही ऐकलात। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं। याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि खऱ्या अर्थाने आपले माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा म्हणजेच माजी नगरसेवक ट्रॉफी। शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या शिवसेना या पक्षाचे उपनेते आदरणीय विजयजी नाटा साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। आयएस ऑफिसर देखील राहिलेले आहेत विजयजी नाटा साहेब, सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही त्यांना पाहताय। त्याचबरोबर एक्स चेअरमन म्हणून त्यांनी SEIAA महाराष्ट्र स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटीसाठी देखील काम केलेलं आहे। फॉर्मर नवी मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे आणि त्यावेळेला नवी मुंबईसाठी खूप महत्त्वाची कामगिरी त्यांनी पार पाडलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेटचे ते एक्स चेअरमन देखील राहिलेले आहेत आणि स्लम इम्प्रूव्हमेंट बोर्ड माडासाठी त्यांच्याकडे राज्यमंत्री पदाचा दर्जा देखील राहिलेला आहे। असं हे व्यक्तिमत्व आहे विजयजी नाटा साहेब। या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया आपल्या या रामलीला क्रीडांगणावर। सुस्वागतम। आणि ज्या वेळेला थॉमस डायस मैदानामध्ये खेळत होता अगदी तल्लीन होऊन त्याची बॅटिंग पाहत होते विजयजी नाटा साहेब, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, रिमझिम बरसणारा पाऊस, या बरसणाऱ्या पावसामध्ये तशी बॅटिंग होऊ शकते, आश्चर्याचा धक्का आहे। चला बॉलची मागणी होते, लगेच त्याची पूर्तता करा। आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेमध्ये हे सर्व खेळाडू आलेले आहेत। एका बाजूला भिवंडीचा संघ खेळताना दिसतोय, दुसऱ्या बाजूला संघ रायगडचा आहे, प्रवीण 11 खारघर रायगड। प्रवीण पाटील म्हटल्यानंतर खारघरचे नगरसेवक आणि त्यातल्या त्यात पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती, त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि दिग्गज असं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा संघ फायनल खेळतोय। दुसऱ्या बाजूला AB स्पोर्ट्स सामर्थ्य 11 मालेगाव, JP 11 भिवंडीच्या दरम्यान ही फायनल आणि टार्गेट सेट झाले। लक्ष आता या मॅच मध्ये 72 धावा 72, परंतु 72 धावा चेस होतील का हा प्रश्न अनेकांना पडला असेल। पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि या ग्राउंडचा इतिहास आहे, फायनल मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगते। 8व पर्व आणि 8ही पर्वामध्ये समालोचन करत असताना मी पाहिलेला आणि आतापर्यंतचा अनुभव सांगतो की शेवटचा सामना या स्पर्धेमध्ये नेहमी चित्तथरारक होतो, शेवटच्या बॉल पर्यंत रंगतो। त्यामुळे कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हा सामना पहा। प्रेक्षकांची अलोट गर्दी ही देखील ओळख राहिली आहे स्पर्धेची। दरवर्षी या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। कितीही मुसळधार पाऊस असू द्या, या ग्राउंडवर प्रेक्षक कोणी छत्री घेऊन येतो, कोणी आपल्या झाडाच्या आडोशाला असतो। जिथे नजर जाईल तिथे तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतात। हे प्रेम क्रिकेटवरचं, हे प्रेम ज्ञानेश्वरजी सुतार, अविनाशजी सुतार यांच्यावरचं या प्रेक्षकांनी नेहमीच दाखवलंय आणि ही स्पर्धा नेहमीच डोक्यावर घेतली आहे, कारण प्रेक्षक राजा नसेल तर कुठल्याही स्पर्धेला महत्त्व प्राप्त होत नाही। कारण आपण एवढा मोठा तामझाम, एवढा मोठा खर्च करतो, त्यावेळेला प्रेक्षक खूप महत्त्वाचे असतात आणि या स्पर्धेला प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतलंय। असे हे सगळेच प्रेक्षक, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावर माजी नगरसेवक शिवसेना शहर प्रमुख विजयजी माने साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत। माजी नगरसेवक श्री काशीनाथ पवार साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत। आपल्यालाही जय महाराष्ट्र। तर 72 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। संध्याकाळचं सत्र आहे, वाफाळता गरमागरम चहा आणि त्यातल्या त्यात गरमागरम भजी आणि त्यातल्या त्यात असा सामना आणि असं आयोजन ज्ञानेश्वर सुतार साहेबांचं, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे। हा दुग्ध शर्करा योग आहे। आज अंतिम दिवस, स्पर्धेचा शेवटचा सामना तुमच्यासमोर रंगतो आणि जिथे टार्गेट आहे 72 या आकड्याचं, मी कौतुक करेन संपूर्ण ANS ग्रुपचं, किरण मेहर, विवेक सुतार,
अनिल भोईर, दत्ता नाईक आणि त्यातल्या त्या संपूर्ण ANS ग्रुप ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर ते घेऊन येतात. हे 8वं पर्व आहे. अथक परिश्रम या सगळ्यांनी केलेत या स्पर्धेसाठी आणि कौतुक व्हायला पाहिजे आमच्या समालोचक मित्राचं, हर्षद मडवीचं. संपूर्ण धुरा गेले कित्येक वर्ष या स्पर्धेची त्याच्या खांद्यावर सोपवली गेली आणि ती आतापर्यंत अतिशय प्रभावीपणे त्यांनी पेलली आहे. त्याबद्दल हर्षद मडवी तुमचं देखील भरपूर कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. पूर्वी जबाबदारी मी घ्यायचो, आता तुम्ही घेताय आणि हा वारसा पुढे असाच चालू राहील हीच अपेक्षा आहे प्रत्येकाकडून. कारण वेळेअभावी प्रत्येक दिवस आता देता येत नाही. आता करूया या सामन्याला सुरुवात. शेवटचा सामना, ग्रँड फिनाले, लास्ट मॅच. पहिला बॉल टाकण्याच्या तयारीत विश्वजित ठाकूर, दिघोडे गावचा खेळाडू, तर त्याच्या समोर आहे मानकोली भिवंडी परिसरातील खेळाडू विनीत माळी. स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला भादवड भिवंडीचा खेळाडू खेळतोय करेश म्हात्रे. पहिलं षटक, 5 ओव्हरचा सामना, 72चं लक्ष. थॉमस डायसचा प्रलय पहिल्या डावामध्ये आला. दुसऱ्या डावामध्ये षटकारांचा पाऊस येईल का? पहिला बॉल वेगाने, या वेळेला झेल सुटलाय असं दिसतंय, परंतु रनआउटची देखील संधी आहे. अपील होतेय, विश्वजित अपील करतोय आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल का हा प्रश्न. आणि हो, ती टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. फिल्डिंग टीम अंपायर की तुम्ही? फिल्डिंग टीम हा रिव्ह्यू वापरलाय, कारण रिव्ह्यू महत्वाचा आहे. तो कोणी वापरला हे महत्वाचं आहे, कारण या सामन्यामध्ये चित्र बदलू शकतं. पाहूया आता बॅट ड्रॅग करण्यात आली का. चांगला निर्णय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा की त्यांनी हा DRS वापरलाय, कारण क्रुशियल कॉल आहे. सहजासहजी तर वाटत नाहीये खेळाडू ड्रॅग करतोय बॅट, परंतु वेगवेगळ्या अँगलने तपासलं जाईल. टीव्ही अंपायर त्याची शहानिशा करतायत. जीव थोडासा धोक्यात आहे, परंतु ती चर्चा आता सुरू झाली आहे. एक्झॅक्ट निर्णय काय? आणि आता निर्णय आलेला आहे, नॉट आउट चा निर्णय येतोय. बेनिफिट ऑफ डाऊट गोज टू बॅटरिंग साइड. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर परत एक वेळा ते दृश्य तुमच्या स्क्रीनवर वेगवेगळ्या अँगलने आता दाखवलं जाईल. पहा, बॅट ड्रॅग करत असताना त्या लाईनवर, लाईनच्या आतमध्ये बॅट ड्रॅग झाली आणि अखेर हा नॉट आउटचा निर्णय आलाय. असं टेलिकास्ट पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये होऊ शकतं, केलं जाऊ शकतं. हा बॉल बाउन्सरचा इथे वापर केलाय, पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. आणि नक्कीच विजयजी नाहटा साहेब आवर्जून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देत आहेत, कारण ते IAS ऑफिसर राहिलेले आहेत. त्यांना माहिती आहे खऱ्या अर्थाने पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न करणं ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांनी हे उचललेलं मोठं शिवधनुष्य आहे. कारण एवढं सोपं काम नाहीये या बरसणाऱ्या पावसामध्ये अशा पद्धतीचं आयोजन करणं. एवढे मोठमोठे खेळाडू भारतातले इथे खेळण्यासाठी येत असतात. ओ, वेगवान बॉल, परत एक वेळा बाउन्सरचा वापर, मागे चाललाय बॉल, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? करेश तो करतोय, परंतु थांबवतोय विनीत त्याला. आता पंचांचा निर्णय काय येतोय. भन्नाट वेग आहे विश्वजितकडे, लेग बायचा इशारा, शरीराला ब्रश होऊन बॉल गेला फाईन लेगला, तोपर्यंत धाव मिळताना दिसेल लेग बायच्या स्वरूपात. खांद्याला चाटून गेलाय, परफ्यूम डिलिव्हरी, एक सुहास दरवळतो नाकामध्ये ज्या वेळेला तुमच्या समोर लेदर बॉल असाच पडतो. आणि हा परफेक्ट बाउन्सर होता विश्वजीतचा. आता परत एक वेळा प्रचंड वेग, महाप्रचंड वेग. आता मात्र पंच सांगतायत वाईट बॉल दिलाय ऑन फील्ड अंपायरने. वाईट बॉल आहे. हा निर्णय येतोय वाईट बॉलचा. टीमची धावसंख्या पुढे जाते. अपरकट करण्याचा प्रयत्न होता आणि वाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4. भन्नाट वेग आहे विश्वजित ठाकूरकडे.
विजयजी नाटासाहेब, आपल्या माहितीसाठी पाकिस्तान विरुद्ध भारत असा सामना शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये झाला होता. तिथे देखील याच गोलंदाजाने छाप सोडली होती. तोच विश्वजित गोलंदाजी करतोय. तो टेनिस बॉल क्रिकेटचा सामना होता जो आतापर्यंत एक मात्र झालाय. तिथे देखील या खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता त्या मॅच मध्ये. परत एक वेळा उंची जास्त गाठली आहे या बॉलने. आणि आता पाहूया, नो बॉलचा निर्णय आलेला आहे. हा, मग याच्या अगोदर व्हाईट बॉल दिला ना, 1 पर दी ओव्हर दिलाय का? याच्या अगोदर व्हाईट बॉल दिलाय बरोबर. तो बॉल उंचावरून गेला, 1 पर दी ओव्हर वॉर्निंग दिली. आता जरी बॅट्समनने घेतला, टीव्ही अंपायरने सांगितलं नो बॉल आहे. मग तेच तर सांगतोय, हे मी सांगत नाहीये. टीव्ही अंपायर माझ्या बाजूलाच बसलाय, त्यांनीच सांगितलं नो बॉल आहे. कारण परत एक वेळा डोक्यावरून गेलाय. धावा झाल्यात 5. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट डीप मध्ये फिल्डर आहे. नो बॉल दिलाय, फ्री हिट आहे. हे विसरलाय तिथला फिल्डर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. विशाल शहा तिथे होता. शहा मग्न होते सेलिब्रेशन करण्यामध्ये, परंतु क्रिकेटचा खेळ आहे हा अद्भुत आहे. जसा अपर कट केला डीप मध्ये विशाल शहाने, झेलही चांगला पकडला. तो सेलिब्रेशन करण्यामध्ये मग्न राहिला, दाखवत होता की मी झेल टिपलाय, परंतु ते विसरला की फ्री हिटचा बॉल होता. आणि तोपर्यंत त्या 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत. 2 धावा मिळतील, टीमची धावसंख्या पुढे जाते. 7 धावा झाल्यात. मागे चाललाय बॉल, विकेट कीपर कडून सुटलाय. तोपर्यंत परत एक चोरटी धाव इथे कंप्लीट केली जाते. संध्याकाळच्या सत्रामध्ये दिवसा ढवळ्या केलेली ही धावांची चोरी आहे. बायच्या स्वरूपात ही धाव येते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 8 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना 72च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 72 टू विन. 4 बॉलचा खेळ संपलाय. अनेक वाईट बॉल या ओव्हरच्या दरम्यान आलेत. भरपूर एक्स्ट्रा रन या ओव्हरच्या दरम्यान आतापर्यंत आपण पाहिलेत. विशाल शहाच्या रिप्लेसमेंट मध्ये एक खेळाडू आता मैदानामध्ये जाईल. तो इंजर्ड झालाय, त्याच्यामुळे त्याच्या जागेवर नवीन खेळाडू मैदानामध्ये जातोय त्याला रिप्लेस करण्यासाठी. इंजुरी रिप्लेसमेंट आहे. परत एक वेळा बोलत तयार विश्वची. टीमची धावसंख्या 8. शॉर्ट बॉलचा वापर, उसळी परत एक वेळा घेतली या बॉलने. नो बॉलचा इशारा परत एक वेळा अंपायर घोषित करतायत. फ्री हिट असणार आहे, कारण लगातार तुम्ही तिखट असे बाउन्सर बरसवताय फलंदाजांच्या समोर. उसळी जास्त घेणारे बॉल ठरतात आणि त्याच्यामुळे नो बॉल येत आहेत. भरपूर मोठं लांबलचक षटक. अपील होते कॉट बिहाइंड विकेट, परंतु तीही फेटाळली जाईल. हा डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरचा. टीमची धावसंख्या 9 आहे. 5 षटकांचा सामना आहे. 72चं टार्गेट आहे. जास्त एक्स्ट्रा रन आले तरी देखील 9 धावा फलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत या ओव्हरच्या दरम्यान. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर देखील करेश मात्रेला बीट केले. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एबी स्पोर्ट्स समर्थ 11 मालेगाव भिवंडी या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळाली आहे 9 धावा बिनबाद. ग्रँड फिनाले मध्ये शेवटचा सामना, फायनल ची ही लढत आहे. पाहूया कोण जिंकणार या नगरसेवक चषकाला. शिरवणे गावाचं शिवसेनाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. ज्ञानेश्वरजी सुतार, उद्योजक अविनाशजी सुतार यांची ही स्पर्धा तुम्ही पाहताय.
पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बाहेर आहे. पंचांचा इशारा, वाईट बॉल येतोय. रत्नदीप चौधरी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली आहे. पनवेल परिसरातील वलवली गावचा हा खेळाडू आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढत आहेत. धावा झाल्यात आता 10. बरोबर हुक शॉट, बॉलवर बॅट फिरली आहे. धावा किती मिळतील हे महत्वाचं आहे. बॉल शेवटी लॉंग लेगला पार करून चाललाय, त्या पडद्यावर लागतो आणि धावा मिळतील 4. येतोय चौकार. आल्यात फलंदाज विनीतच्या खात्यात. फुलर लेनचा बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. हा दबाव आहे मागच्या चौकाराचा. जो चौकार आला त्याच्यानंतर दबाव निर्माण झाला गोलंदाजावर. कारण भले भले गोलंदाज चौकार किंवा षटकार आल्यानंतर थोडेसे बॅकफुटला जातात. परत एक वेळा मोठा फटका, मागचा पाय वाकवला, बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तांबडा पांढरा झणझणीत मारलाय षटकार, खणखणीत. विनीत माळी, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. हा खेळाडू डायनामाइट प्रमाणे विध्वंसक आहे. जसा बॉल पडला त्याच्यावर मोहर लावली. मागचा पाय वाकवत असताना कव्हर्सला षटकार मारलाय. कव्हर्सला षटकार मारणं एवढं सोपं नाहीये, परंतु लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव, रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये देखील तुम्ही अशी फटकेबाजी करू शकता, ते इथे दाखवलंय विनीत माळीने. चांगली बॅटिंग. विनीतच्या बॅटमधून धावा आल्या 13. मागच्या मॅच मध्ये 48 धावा त्याने केल्या होत्या सेमीफायनल मध्ये. मॅन ऑफ द मॅच. बाउन्सरचा वापर इथे केलाय, जास्त उसळी घेतली आहे. वाईट बॉलचा निर्णय इथे येईल पंचांच्या माध्यमातून. 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग आता दिली जाईल. ओ हेलिकॉप्टर इथे सजवलाय, बॉलला उडवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली. तो षटकार मारला होता वानखेडे स्टेडियम मध्ये. 6 धावा, सिक्सर. सध्या आपण पाहतो विशालशाला थोडीशी दुखापत झाली आणि तिथे या स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांची भूमिका आहे विवेक सुतार, डॉक्टर बुवा, त्यांचं काम पार पाडताना दिसत आहेत. कारण हे आयोजक सदैव तत्पर असतात प्रत्येक गोष्टीसाठी. किरण मेहर, विवेक सुतार यांनी भरभराट आणली आहे या स्पर्धेमध्ये. अनिल भोईर समोर बॉल टाकला, स्टँड अँड डिलिव्हर्ड. विनीत जो नाही कोणाला भीत, बॉल त्याच्या बॅटमधून सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी, सिक्सर. ताकद आणि टायमिंगचा सुंदर मिलाफ बॅटिंग मध्ये पाहायला मिळतोय विनीत माळीच्या. आणि त्याच्या बॅट मधून सातत्याने असे फटके. त्यात राऊंड विकेट आला, स्लॉट मध्ये बॉल टाकला, प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. समोरच्या दिशेला ठोकलेला हा गगनचुंबी षटकार आहे. चांगलं टायमिंग. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33, 33 धावा फलकावर लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. मी मगाशीच म्हटलं होतं 72 धावा हवा होतात या ग्राउंडवर. कधीही सामना बदलू शकतो. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या होत्या, 10च आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आता आक्रमण 23 धावा आल्यात. बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली आहे. कॅच हिटचा कॉल केलाय, फिल्डर येत आहेत. झेल होण्याची शक्यता आणि इथे एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज विनीत माळी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का टीम AB सामर्थ मालेगाव या टीमला.
कॅप्टन एक वेळ लक्षात द्या, स्कोर बोर्ड मध्ये करेक्शन आहे. 33 नाहीये, 34 रन झालेले आहेत, 34 धावा झालेल्या आहेत. परत एक वेळा सांगतोय, करेक्शन आहे, आताच लक्षात घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन. धावा झालेल्या आहेत 34, 34. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा होत्या. सेकंड ओव्हरची सुरुवात वाईट बॉलने झाली 10, त्याच्यानंतर चौकार 14, त्यानंतर वाईट बॉल 15, षटकार आला 21, वाईट बॉल 22, 2 सलग षटकार 22 आणि 12, 34. फायनल स्कोर. पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय भरोडीचा अजय पाटील. पनामा कॅप घालून आता मैदानामध्ये आलाय. या कॅपची एक क्रेज होती, अनेक दिग्गज खेळाडू अशी कॅप घालून मैदानामध्ये यायचे. यावेळेला ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17ची सरासरी धावा झालेल्या आहेत 34, 34. आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 38 धावा करायच्या आहेत. अजूनही एक षटक विश्वजित ठाकूरचा आहे, हे विसरून चालणार नाहीये. त्याच्यामुळे हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल हीच अपेक्षा आहे. पैसा वसूल सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पाहताय माजी नगरसेवक ट्रॉफी शिरवणे गाव च्या माध्यमातून आयोजित स्पर्धा. आदरणीय माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आणि त्याचबरोबर उद्योजक अविनाशजी सुतार यांची स्पर्धा. 8वं पर्व आहे, यातच सर्व आहे. अतिशय दैदिप्यमान असं आयोजन. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. तिसरं षटक चालू झालंय. परत एक वेळा विश्वजित आलाय, याची चर्चा मी करत होतो. विकेट किपरने बॉल सोडलाय, मागे जाईल तोपर्यंत एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलाय, एकच धाव मिळेल. अंपायरचा सिग्नल. व्हाईट बॉल +1, 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 36, 36 धावा. अर्ध्या धावा झाल्या 2 ओव्हर मध्ये. अजूनही 18 बॉल मध्ये 36 धावा करायच्या आहेत. संध्याकाळचं सत्र, शेवटचा सामना, ग्रँड फिनाले याच्यासाठी केला होता टास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि त्यातल्या त्यात फायनल रोमांचक झाली पाहिजे, तर प्रेक्षकांचा पैसा वसूल होईल, मग येईल ती मजा प्रेक्षकांना. आणि आतापर्यंत 8ही पर्वाचा इतिहास राहिला की शेवटचा जो सामना असतो तो शेवटच्या बॉल पर्यंत रंगतो या स्पर्धेमध्ये. बॅटची कडा घेतली, मागे चाललाय गली रिजन मध्ये. फिल्डर तिथे धावतायत फ्लाय स्लिप मधून. तोपर्यंत एक धाव मिळते, एकच धाव खात्यामध्ये जाईल बॅटरच्या. आणि आता बॅटर पडलाय, रन आउट होईल. ओहो, कहाणी में ट्विस्ट. मोए मोए फलंदाज बाद. हर्षद मडवी सरांना एक्स्ट्रा पैसे द्यायला लागतील यांचे. इथे रनआउट झालाय बॅटर अजय पाटील. स्लीप झाला आणि हीच तर खरी मजा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची. एक धाव तर त्याने कंप्लीट केली, त्याच्यानंतर तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता, तो धावत सुटला आणि धावता धावता आपसुकच त्या पाण्यामध्ये त्या खेळपट्टीवर तो पडला आणि मग काय तो उठूच शकलेला नाहीये. तोपर्यंत बॉल आला बॉलरच्या हातात आणि अजय झाला रनआउट. विकेट आली आहे, महत्वाच्या क्षणी विकेट आली आहे. दबाव बनवू शकतो या मॅच मध्ये विकेटसह. दीपू माळी आलाय मैदानामध्ये. फर्स्ट मॅचचा हिरो. पहिलाच बॉल पायावर लागलाय. अपील होते, स्ट्रॉंग अपील, स्पष्ट नकार. मी मगाशी देखील उल्लेख केला की हा सामना शेवटपर्यंत रंगेल, कुठेही जाऊ नका. मॅच मध्ये हळूहळू कलाटणी येते. जिथे एक धाव होती तिथे फलंदाज रनआउट झाला. दीपू आला, दीपूच्या विरुद्ध पहिला डॉट आला. विश्वजित ठाकूरचं षटक महत्वाचं ठरू शकतं या मॅच मध्ये. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉल मध्ये 35 धावसंख्येची गरज. 16 चेंडू 35 धावा. परत एक वेळा ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर धावतायत. 2 बॉलच्या मागे एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथेही होताना दिसत नाहीये. थ्रो चांगला आहे विकेट कीपर एंडला. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये 34 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू आणि 34 धावा. व्हॉट अ मॅच.
माजी नगरसेवक चषक शिवसेनेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन गेले कित्येक वर्ष 8वं पर्व तुम्ही पाहताय. फुलर लेनचा बॉल होता, ओव्हरपिच बॉल त्याच्यावर तुटून पडलाय. बॉल सीमारेषा पलीकडे दीपू माळीच्या बॅटमधून समोर तुम्ही ओव्हरपिच गोलंदाजी करू शकत नाही. हे मेजवानीचं स्वरूप आहे. एखाद्या वाघासमोर, भुकेलेल्या वाघासमोर तुम्ही भक्ष्य सोडताय, अगदी तसाच खेळ असतो याचा. आणि म्हणून तर याला लाईन ऑफ भिवंडी क्रिकेट असं म्हटलं जातं. हा सिमो आहे भिवंडी क्रिकेटचा. त्याच्या अवाक्यात बॉल आला की बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारतो. आणि पहा काय ऍक्शन होती षटकार मारल्यानंतर. ऍक्शन रिप्ले परत एक वेळा आपल्या स्क्रीनवर. ऑन साइडला षटकार मारल्यानंतर क्लोज अँगल व्ह्यू. चांगलं टायमिंग, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. 44 धावा झाल्यात. 44. या मॅच मध्ये 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 28 धावा करायचे आहेत. 1-2 डॉट बॉल पाहिजेत, मग येईल मजा या मॅच मध्ये. तो सामना शेवटपर्यंत जाईल. आलाय पडल्यानंतर अपील तर होते, परंतु एक धाव मिळते. पायावर लागलाय का हे पाहावं लागेल. एक सिंगल कंप्लीट. पंचांचा इशारा. लेग बाय. एक्स्ट्रा रन. 13 बॉल 27 धावा. 13 चेंडू आणि 27 धावा. व्हॉट अ मॅच. करंट रन रेट 15च्या वर आहे. 13 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. हे शेवटचं षटक आहे विश्वजित ठाकूरचं. याच्यानंतर दुसरे गोलंदाज वापरावे लागतील. आणखीन एक डॉट बॉल. करेशला शांतच ठेवलंय संपूर्ण मॅच मध्ये. 7 बॉल तो खेळलाय. 7 बॉल मध्ये फक्त 1 रन त्याने केली आहे. आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे, 12 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 27. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच या क्रीडा नगरीमध्ये. माजी नगरसेवक ट्रॉफी ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, अविनाशजी सुतार यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन, शिवसेना शाखा शिरवडे ग्रामस्थ यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन, एनएस ग्रुपच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन गेले 8 वर्ष तुम्ही पाहताय. आणि या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी, फायनल प्रेझेंटेशनसाठी माजी IAS ऑफिसर विजयजी नाटा साहेब, शिवसेनेचे उपनेते ते उपस्थित झालेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत. आणि हे पहा आमचे प्रेक्षक मायबाप. सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे, एन्जॉय केलं जातं क्रिकेट. आणि भरपूर प्रेम या क्रिकेटवर या प्रेक्षक राजांनी केले गेले 8 पर्व. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय ऐश्वर्य सुर्वे. DN नगर अंधेरीचा हा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल ऐश्वर्य सुर्वेचा. लेदर क्रिकेट खूप चांगला खेळतो आणि नुकतीच झालेली T20 मुंबई लीग त्याही स्पर्धेमध्ये हा खेळाडू खेळलेला आहे. त्यामुळे लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव असलेला गोलंदाज गोलंदाजी करतोय. पहिला डॉट बॉल आलाय, चांगली उसळी घेतलीये. दुसरा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. दीपूला स्तब्ध ठेवलंय. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 27 धावा करायचे आहेत. 10 चेंडू 27 धावा. एक षटकार लागला तर मॅच मध्ये कधीही कलाटणी येऊ शकते. दीपू माळी त्याच्यासाठी जाणला जातो, मानला जातो. लायन ऑफ भिवंडी क्रिकेट. समोर मारलाय, समोर फोर्स करत असताना आडव्या बॅटने हा फटका सजवलाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. रनआउट संधी आहे. आणि परत एक वेळा टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. रनआउट चेक केला जाईल. वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या अँगलने टेलिकास्ट केलं जातं. आणि बघूया पंचांनी आता डिसिजन पेंडिंग ठेवला. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. शशी मेहर पंचांच्या भूमिकेत आहेत आणि त्यांनी हा डिसिजन पेंडिंग ठेवलाय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आणि नीरज रणौत थर्ड अंपायरनी सांगितलं बॅटर आउट आहे, रनआउट. हा ऍक्शन रिप्ले साइड अँगलने तुमच्या स्क्रीनवर. थोडासा त्या क्रीजच्या मागे, त्या लाईनच्या मागे बॅट पाहायला मिळते. फलंदाज बाद.
सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये. दीपू आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे. बॅटची आतमधली कडा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हा तोच संघ आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये 100 धावांची पूर्ण केली होती आणि तोच संघ आता 72 धावा करत असताना 8 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. 8 चेंडू 26 धावा. 8 बॉल 26 धावा हे समीकरण. सूरज आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. दीपूसाठी हा ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर स्वतः गोलंदाज धावतो. एक सिंगल मिळेल. या सिंगल नंतर आता धावा करायचे. 7 बॉल मध्ये 25. या बॉलवर एक मोठा फटका मारावाच लागेल वाघविली वाडा या गावचा खेळाडू सूरज पाटीलला. KDH वाघविली वाडा या टीमसाठी तो ग्रामीण क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. खुल्या गटातलं क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलंय. असं सूरज पाटील आलाय आता फलंदाजीसाठी. पडल्यानंतर खाली राहतोय ऐश्वर्य सुर्वेचं कमालीचं षटक आणि या मॅच मध्ये आता 6 बॉल धावा करायचे आहेत 25. 6 चेंडू मध्ये 4 षटकार मारायचे आहेत फायनल मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम AB समर्थ स्पोर्ट्स मालेगावला. सामना 6 बॉल 25 धावा. पहिला बॉल फिरवलाय चांगलाच. लेग ब्रेकचा प्रयत्न पंचकडे अपील ती होतीये व्हाईट बॉल साठी परंतु इथे स्पष्ट नकार. पहिला डॉट बॉल आलाय. आता 5 बॉल मध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 25 धावा. समीकरण दीपूलाही शांत ठेवलंय. एक फटका त्याने मोठा मारला होता परंतु 8 बॉल मध्ये फक्त 8च धावा त्याने केल्यात. पहिल्या मॅचचा हिरो होता दीपू माळी. या मॅच मध्ये शांत. 5 चेंडू 25 रन. विश्वजित ठाकूरच्याही षटकाने कलाटणी आणली त्या मॅचला. कमबॅक चांगलं केलं या टीमने. प्रवीण 11 खारगर रायगडचा संघ गेले कित्येक वर्ष अधिराज्य गाजवत असतो रायगडचा संघ या स्पर्धेमध्ये. आणखीन एक चांगला बॉल अपील होते. स्पष्ट नकार इथे दिलाय कारण उसळी जास्त घेतली आहे. उंची होती या बॉल मध्ये. हाईट फॅक्टर महत्वाचा आहे. आणि आता 4 बॉल मध्ये 4 षटकार मारावेच लागतील. 24 धावा करायच्या येणाऱ्या 4 बॉल मध्ये. थोडीशी निराशा केली आहे या सामन्याने प्रेक्षकांची कारण असे सामने रोमांचक होतात. 72चं लक्ष होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 34 आणि तिथून कहाणीच बदलली या मॅचची. आणखीन एक डॉट आणि आता औपचारिकता शिल्लक आहे. 3 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 3 बॉल मध्ये धावा करायचे 24. 3 बॉल 24 रन. ये पब्लिक है सब शांती है आणि ते देखील आता घराच्या दिशेने वाटचाल करतात परंतु फायनल प्रेझेंटेशन अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर आम्ही घेऊन येऊ. 3 बॉल आणि 24 धावा. षटकार इथे येईल आणि हा चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा येतील. 18 करायचे आहेत येणाऱ्या 2 बॉल मध्ये. संख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. 2 चेंडू 18 धावा. यावेळेला हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथे सजवलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 1 बॉल आणि 18 रन हे समीकरण आहे. लास्ट बॉल. बॅकफुटला जात असताना चांगला फटका इथे सजवलाय आणि हा बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे आणि हा सामना 11 धावेने जिंकलाय टीम रायगडने म्हणजे प्रवीण 11 खारगरने. अभिनंदन टीम प्रवीण 11 खारगर. अंपायर स्टंप जमा करा. अंपायर स्टंप जमा करा.